आणि आता यानंतर आपण नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांवर। महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी प्रयत्न, आई वडिलांची लाज वाटणाऱ्यानं कृत्य केलं असावं, महासाहेबांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणाऱ्यावर उद्धव ठाकरेंचा संताप। समाजकंटकाचा 24 तासाच्या आत शोध लावा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून महासाहेबांच्या पुतळ्यावर फेकलेल्या रंगाचा तीव्र निषेध। महासाहेबांच्या पुतळ्याच्या ठिकाणी 5 कॅमेरे, मात्र एकाही कॅमेऱ्याचा अँगल पुतळ्यावर नाही, रंग फेकणारे सीसीटीव्हीत रेकॉर्ड झालेच नसल्याची माहिती, सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित। बीड ते अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा, बीडकरांची 40 वर्षांची प्रतीक्षा संपली। महाविकास आघाडी सरकारने रेल्वे प्रकल्प थांबवले होते, सत्ता बदलानंतर रेल्वेला निधी न देण्याचा निर्णय, मुख्यमंत्री फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। बीड रेल्वेला इतका विलंब लागला, इतका वेळ लागायला नको होता, बीडकरांनी आत्मचिंतन करावं, पालकमंत्री अजित पवारांचा बीडमध्ये नेत्यांना अप्रत्यक्ष टोला। तक्रारीचा पंचनामा करायला आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या, अधिकाऱ्यांनी झापल्याने शेतकऱ्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या, पैठणच्या खातगावमधील धक्कादायक घटना। बीडमध्ये अजित पवारांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप, मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप झाल्यानंतर बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण। हिंगोलीच्या कळमनुरीत ओबीसी समाजाचा मोर्चा, लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन, हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला विरोध। रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानींकडून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा, खास व्हिडिओ पोस्ट करून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव। आणि गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणात दिलेला जामीन रद्द। चला मराठवाड्यातल्या बातमीने सुरुवात करूयात। नांदेड जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून सतत पाऊस सुरू आहे। हो, पावसाचा जोर कायम आहे आणि गेल्या महिन्यात जिल्हाभरात अतिवृष्टी झाली, सर्वच नदी नाल्यांना पूर आलेला होता आणि त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 7.5 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय आणि सतत पाऊस सुरू असल्यानं काही भागात पंचनामे झालेले नाहीयेत। दरम्यान शासनाने नांदेड जिल्ह्याला विशेष पॅकेज द्यावं किंवा हेक्टरी 50,000 रुपये देण्याची मागणी जी आहे ती शेतकऱ्यांनी केली आहे। गेल्या दीड महिन्यापासून म्हणजे संपूर्ण ऑगस्ट आणि आता सप्टेंबर सातत्याने दीड महिन्यापासून नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे। अनेक तालुक्यांमध्ये म्हणजे सगळ्याच तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आणि जिल्ह्यात एकही अशी नदी नाला नाही की ज्या नदी नाल्याला पूर आलेला नाही। त्यामुळे जे खरीप हंगामातील पिकं आहेत ना ती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। आता मी आहे एका सोयाबीनच्या शेतामध्ये, अर्धापूर तालुक्यातलं हे लिमगाव आहे। या परिसरात आपण पाहू शकता की अजूनही या शेतामध्ये पाणी आहे, त्यामुळे सोयाबीनचं जे आहे ते खूप मोठं नुकसान झालेलं आहे। याशिवाय खरीप हंगामातील सगळीच पिकं, मग ते कापूस असेल किंवा मूग, उडीद अशी जी पिकं असतील त्या सगळ्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी पंचनामे झाले नाही प्रशासनाकडून आणि जे काही नेते आहेत त्यांनी भेटी देखील दिल्या, शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी ऐकून घेतलेल्या आहेत, मात्र अजून समाधानकारक निर्णय राज्य शासनाने घेतलेला नाही। काही शेतकरी बांधव माझ्यासोबत आहेत या बांधावरती, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। दादा, तुमचं नाव काय? माझं नाव गंगाधर आनंदराव कल्याणकर, पिंपळगाव महादेव, तालुका अर्धापूर। बरं, हे शेत तुमचंच आहे ना? हा, शेत आमचंच आहे। काय झालं नुकसान? या शेतामधून सगळं पाणी जाऊन पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि आता सध्या घडीला आमच्या सोयाबीनला एक बी शेंग बाकी राहिली नाही। तर आमचा याच्यावर कमीत कमी एकरी 20,000 रुपये खर्च व्हायला आहे आणि उत्पन्न काहीच होईना आले। सलग 3 वर्ष झालं आमचं नुकसान व्हायले आणि यावर्षी शासनानं आम्हाला जास्तीत जास्त मदत द्यावं आणि कोल्हापूर धर्तीवर पॅकेज द्यावं आम्हाला। पाणी हे शिथिल करून टाकावं आणि पूर्ण सरसकट लोकांना देऊन टाकावं आणि ई पीक पाणीचा जे नेम लावला आहे शासनाने हे नेम रद्द करावा। हां, पंचनामे झाले का? जे नुकसान झालं ना आपल्या ह्याच्यामध्ये, पंचनामे झालेले आहेत का?
नाही आतापर्यंत झाले नाही पंचनामे. विचारायला तुम्ही तहसीलदारांना किंवा कोणत्या तुमच्या स्थानिक जे प्रतिनिधी? सर सगळं देऊत म्हणजे आता काय होते की बघू त्याला काय पुढचं. अजून पंचनामे मात्र झालेले नाहीत. झाले नाही. अच्छा. काय अपेक्षा काय शेतकऱ्यांच्या? शेतकऱ्यांच्या अपेक्षा हेच आहे की हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी. अच्छा. त्याच्यामध्ये म्हणजे भागेल का हेक्टरी साधारणतः 20-22 रुपये खर्च? तर नाही, पण काहीतरी खर्चा निघून जाईल त्याच्यात. दिवाळीपूर्वी त्यांना मदत, तेही विशेष पॅकेज द्यावं अशी शेतकऱ्यांची मागणी, आणि त्यानुसार शेतकऱ्यांना शासनाने या म्हणजे नुकसानीची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर त्यांना चांगली मदत देऊन म्हणजे त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण कराव्यात आणि त्यांची दिवाळी गोळ करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड.